तुमच्या हातात संविधान आहे का वाटतं येणार का संविधान वाचवलं? संविधानाला धोका आहे हा 100% सत्य आहे. ज्या प्रकाराने इथे इन्स्टिट्यूशन्स वीक केले जातात, इथल्या संस्थेची हानी केली जाते, हे लक्षात आल्यानंतर जसं निवडणूक आयोगाला संविधानामध्ये अनन्य साधारण महत्व आहे, ते निवडणूक आयोग ह्यालाच कुठेतरी विकलांग करण्याचा प्रयत्न झाला. सगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, सगळ्या ज्या एजन्सीज आहेत, त्याचा वापर सत्ताधारी संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन करतात, म्हणजेच संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न. ज्या पद्धतीने वोट चोरी झाली आहे, ज्या पद्धतीने SIR लागू झाली आहे, ठाण्यामध्ये कोण कोणाची सही मारते कळत नाही, पण मत मात्र गहाळ होत आहे. तिथे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सांगतात की तुमचा फॉर्म तर तुम्ही सही करून दिलाय. अरे तो म्हणतो माझ्या घरी आले नाही कुणी सही घ्यायला, किंवा मी सही केलेलं नाही, माझी घर तपासणी झाली नाही, मत काढून टाकली. त्याला काय म्हणायचं? आणि असे अनेक उदाहरणं मिळेल. आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांच्या जे संविधान प्रेमी आहेत त्यांच्या हे फिट बसलंय की तुम्ही संविधानालाच हात घालता. आता यांची सनद रद्द केली होती असीम सरोवरांची. काय कारण होतं सनद रद्द करायची? यांनी काय गुन्हा केला होता? कुठल्या संविधानाविरुद्ध भूमिका घेतली होती? एका वकिलाची सनद रद्द करणं हे किती मोठं आहे. त्यामुळे संविधानाच्या मूळ गाभ्यालाच यांना हात घालायचा आहे, इथला द्वेष पसरवायचा आहे, इथे सूड घ्यायचा आहे. आणि ह्यांना शेवटी इथली जी व्यवस्था आहे ती धर्म आधारित आहे. इथला जो सर्व धर्मनिरपेक्ष भारत आहे तो बाजूला काढून ह्यांच्या मताचा भारत निर्माण. सर, धर्मनिरपेक्ष असं म्हटलं जात आहे, संविधान मध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे धर्मनिरपेक्ष भारत. मात्र आता भाजपकडून असं म्हटलं जात आहे की हिंदूंचा महापौर असेल. असं आहे की त्यांना काय म्हणायचं, म्हणतच आले त्यांना हा जाती धर्मामध्ये भाषेमध्ये सगळीकडे द्वेष पसरून मत कशी घेता येतील, मते कशी उठता येतील ते विचार करतात. संविधान दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान सुरुवात केलेली असं एकनाथ शिंदे म्हणतात. राज्याचे त्यांनी सुरुवात केली. नशीब असं म्हणत नाहीत की संविधान पण त्यांनीच लागू केलं, कारण का भारताला स्वातंत्र्य 2014 साली मिळालं. 1947 साली गांधी नेहरूंनी दिलेले स्वातंत्र्य नव्हतंच. मात्र प्रवीण दरेकर म्हणतात की राहुल गांधी यांच्या पावलावरती पाऊल टाकून विरोधक पुढे जात आहेत, वाटचाल करत आहेत. निवडणूक आयोगाकडे फेऱ्या मारण्यापेक्षा मतदारांकडे फेऱ्या मारा असं त्यांचं म्हणणं आहे. वाटतं एकंदरीत निवडणूक आयोगाकडे अनेक वेळा तुम्ही सत्तेचा मोर्चा काढला. पक्षफुटीनंतर निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वागला किंवा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निवडीची प्रक्रिया कशी असावी, निवडणूक आयोगाचा अध्यक्ष कोण असावा, तो नियुक्त करताना सरन्यायाधीश त्या समितीत असावे असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असताना लोकसभेमध्ये तो निर्णय तो सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना ते कमिटीतनं बाहेर काढलं आणि त्याच्यात अजून एक मंत्री घ्यायला लावला. म्हणजे सत्ताधारी पक्षाची वर्चस्वा राहील त्या समितीत आणि त्यातनं येणारा आयुक्त हा आपला ऐकणारा असेल असा त्यांचा प्रयत्न होता. त्याच्यातनं राजीव यांची नियुक्ती झाली आणि महाराष्ट्रातल्या पक्षफुटीनंतर राजीव यांची भूमिका संशयास्पदच होती. 10th शेड्यूल हा पक्षांतरबंदी कायदा इतका मजबूत असताना पक्षफुटीला मान्यता मिळतेच. गवईंकडे अपेक्षा होती सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता अपेक्षा भंगाचं दुःख हे अख्ख्या भारताला आहे. त्याच्यावरती बोलण्यात काय तर आता नवीन सरन्यायाधीश आलेले आहेत, जास्त कायदेतज्ञ नवीन सनद देखील रद्द करण्यात आली होती. मात्र ते आता हा एक संविधान विरोधी भूमिका म्हणावी लागेल. गैरवर्तणूक या शब्दाची व्याख्या नक्कीच आहे. वाटेल किंवा वाटेल त्याप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ लावायचा आणि सनद रद्द केली असली तर माझी सनद जरूर रद्द केली पाहिजे, काही हरकत नाही. परंतु राज्यपालाला मी म्हटलं असेल किंवा राज्यपाल किंवा कार्यरत आणि त्यांनी ॲक्च्युअली हाती केलेली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वाईट ते बोललेलं आहे. 8 नोकरी आणि 7 फुलेबद्दल वाईट विधानासाठी केली. आपण त्यांना काहीच म्हणायचं नाही, कारण संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने संविधानिक पदाचा जर मान सन्मान ठेवला तर त्यांच्या कामाचं विश्लेषण करण्याचा अर्थ प्रत्येक भारतीय नागरिक आहे. आणि मी वकील म्हणून इथे जात नाही आणि माझं मत व्यक्त करतो. मी 24 तास 48 तासचा वकील नाही आहे. मी जर ती पॅन्ट घालून त्यांच्या ठिकाणी उपस्थित राहत नाही
तुम्ही वकील व्यवसायाचा अतिरिक्त काहीतरी माझं मत आहे, नागरिक म्हणून ते मांडण्याचा मला हक्क आहे. त्यामुळे माझ्यावर झालेली कारवाई चुकीची आहे, असंविधानिक आहे. तर पक्षफुटीनंतर आपण एक अग्रेसर भूमिका घेतली होती आणि या हे जे खटले आहेत यामध्ये आपण सहभागी झाला होता. याचं कारण आहे का हे या अनेक कारणं असतील, त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही, त्याचा शोध घ्यावा लागेल. परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलच्या काही सदस्यांनी निर्णय घेतला तो अनेक सदस्यांनाच आवडला नाही. म्हणजे 25 पैकी आणि सदस्यांचे मला फोन आले की काही जणांनी निर्णय आम्हाला पसंत आला नाही, तो वाईट झालेला आहे. आता जरा सुधारण्याची संविधानाचा वापर करू. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता महिलांना 50% वरती जास्त आरक्षण दिलं गेलं. कुठेतरी निवडणुका स्थगिती येणार का वाटतं सुप्रीम कोर्टात मागला. खरं तर मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालय काय निर्णय की त्यांच्या अधिकाराचा भाग आहे. परंतु सध्या 2 प्रकारचे वकील आहेत की ते मोदी आणि शहांना पटणारं बोलतात आणि संविधानाला पटणारं बोलतात. त्याच्यामध्ये मोदी आणि शहांना पटणारं जे बोलतात त्यांची फार जोरात सध्या सुरू आहे आणि त्या लोकांची चलती ही न्यायव्यवस्थेत चलती आहे. त्यामुळे आपण तर गुलाबराव पाटील म्हणतात 1 तारखेला रात्री बाहेर झोपा, पैसे येणार आहे, लक्ष्मी मिळणार आहे. नगर विकास खाता आपल्याकडेच आहे. नगर विकास खाता आहे, 1 तारखेला बाहेर झोपा, लक्ष्मी येणार आहे. गुलाबराव महाराष्ट्राला माहिती आहे, माल आहे तो कमाल आहे. रुपया महाराष्ट्राला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.